मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या काही ठिकाणी काही वर्षांपासून प्रलंबित आहेत, झालेल्या नाहीयेत, त्या तुम्ही लवकरात लवकर घ्या। मेच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी काय सांगितलं होतं की 1 महिन्याच्या आत म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्ही अधिसूचना जारी करा आणि सप्टेंबरच्या आत तुम्ही ह्या निवडणुका घ्या। तसं काही झालेलं नाहीये। तर त्याच वेळेस त्यांनी पुढची तारीख म्हणले होते की आम्ही सप्टेंबरची देऊ। तर आता 16 सप्टेंबरला हे प्रकरण लिस्टेड आहे, ॲडव्हान्स लिस्टमध्ये आहे। 13 सप्टेंबरला आपल्याला समजेल की हे फायनल लिस्टमध्ये आहे का नाही आणि त्या दिवशी राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाला सांगावं लागेल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राज्य सरकारने आतापर्यंत काय पावलं उचलले आहेत। सुप्रीम कोर्ट त्यांना विचारूही शकेल की सप्टेंबरपर्यंत आम्ही तुम्हाला सांगितलं होतं प्रक्रिया पूर्ण करा आणि निवडणुका पूर्ण करा, ते का झालेलं नाहीये। तर 16 सप्टेंबरला अपेक्षित आहे की राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोग कोर्टाला अवगत करतील की आतापर्यंत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत काय केलेलं आहे आणि कधी ह्या निवडणुका घेण्याची त्यांची मनशा आहे। कोर्ट त्यांना म्हणूही शकतं की 1 किंवा 2 महिन्यात तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करा आणि निवडणुका लवकरात लवकर घ्या। तुम्हाला माहित असेल मेच्या पहिल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या सगळ्या निवडणुका, नगरपालिका तुम्ही 27% ओबीसी आरक्षणासहित घ्या, जे 1995 पासून महाराष्ट्रात चालू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थात 27% आरक्षण त्याच्या सहित घ्या। तर आत्ता ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या 27% ओबीसी आरक्षणासहित होणार आहेत आणि 16 तारखेला सुप्रीम कोर्ट नक्की काय राज्य सरकारला सांगतं आणि राज्य सरकार काय सुप्रीम कोर्टाला सांगतं की आम्ही आतापर्यंत काय काय केलेलं आहे आणि कधीपर्यंत आम्ही या निवडणुका घेऊ, ही अपेक्षा आहे की 16 सप्टेंबरला आपल्याला या तारखांबद्दल स्पष्टता येईल की पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधी घेतल्या जाईल याची स्पष्टता आपल्याला 16 सप्टेंबरला येण्याची दाट शक्यता आहे। कारण 16 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात ही सुनावणी जी प्रलंबित होती आधीपासूनच, ती 16 सप्टेंबरला मॅटर लिस्टेड आहे।